झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी 24 तास. महापालिका निवडणुकीनंतर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात खून आणि हाणामारीच्या घटना सुरू असतानाच मुंबईमध्ये धारावीत भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. भाजपचा धारावी सायन विभागाचे खजिनदार असलेल्या वसंतलाल जोटा यांची हत्या करण्यात आली आहे. व्यवसायानं ते रेशनिंग दुकानदार होते. अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. हत्येबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सायन भागामध्ये भाजपचे 3 नगरसेवक निवडून आले आणि या भागामध्ये जोटा यांनी प्रचार केला होता. ही हत्या निवडणुकांच्या वादातूनच झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. जोटा यांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी आता करण्यात येते. महापालिका निवडणुकीनंतर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये खुनाच्या घटना, हाणामारीच्या घटना घडत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा अशीच काहीशी घटना घडली आहे. मुंबईमध्ये धारावी भागामध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. भाजपचा धारावी सायन विभागाचे जे खजिनदार आहेत वसंतलाल जोटा यांची हत्या करण्यात आली आहे. रेशनिंगचं त्यांचं दुकान होतं. अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. हत्येबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया. अतुल शहा आपल्याबरोबर आहेत. भाजपचे नेते, माजी आमदार सुद्धा आहेत ते. नमस्कार अतुलजी, आम्हाला सांगाल काय नेमकं घडलंय? सायनमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याची माहिती मिळते. नाही, हे वसंत जोटा हा आमचा खूप जुना चांगला कार्यकर्ता आहे. पहिल्यांदा तिथे भाजपाच्या सीटा आलेल्या आहेत त्या सायन धारावी भागामध्ये. त्यांनी शिवसेना व भाजपाच्या या निवडणुकीमध्ये एक जोरदार प्रचार केला आणि ज्या अर्थाने या काँग्रेसने ज्या प्रकारे निवडणुकीचे पूर्वी वातावरण केलं, यांना संपवून टाका, ही राजनैतिक हत्या आहे. आणि पोलिसांनी पण आता एवढे तास फिरून गेले, तेवढे तास झालेले आहेत, पण अजूनही कुठल्या आरोपीला पकडलं नाहीये. आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना पकडून आणायला पाहिजे. आणि ह्या ज्या पद्धतीने प्रचार केला काँग्रेसने निवडणुकीच्या पूर्वी, हे आता संपून जाईल, यांना संपवून टाका, हे कुठे ना कुठे ही प्रेरणा घेऊनच हे काम केलेलं आहे. ही राजनैतिक हत्या आहे आणि आरोपींना लगेच पकडायला पाहिजे. अतुलजी, खरं तर कुठलाही पक्ष जेव्हा प्रचार करतो तेव्हा समोरच्या पक्षाला नेस्तनाबूत करा अशा प्रकारची वाक्य वापरली जातात. मात्र अशी काही घटना, अतुलजी, अशी काही घटना घडली होती का की त्याच्यामुळे तुम्हाला दाट संशय फक्त काँग्रेसवर आहे? हे राजनैतिक हत्या आहे नक्की, कारण भारतीय जनता पार्टीनी त्या भागामध्ये मुसंडी मारली आहे. शिवसेना भाजपाचे सायन धारावीमधनं नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि यांनी हा चांगला कार्यकर्ता, व्यवस्थित काम करणारा, कुठे ना कुठे त्यांना वाटतंय की या लोकांनी या भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळेच काँग्रेसची हार झाली आहे, म्हणून त्या बदल्याच्या भावनेतूनच त्या काँग्रेसच्या लोकांनीच खून केला असेल असा आमचा संशय, दाट संशय आहे. ही राजनैतिक हत्या आहे. पोलिसांनी आरोपींना त्वरित पकडायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर बोललात. अतुल शहा आपल्याबरोबर होते, भाजपचे नेते आणि तिथले माजी आमदार. आणि त्यांनी सांगितलंय की हा काँग्रेसचा कट असावा असं त्यांचा आरोप आहे. पोलीस अर्थात याबाबत आणखी पुढचा तपास सुरू आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.